नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 फेब्रुवारी 2026 आणि या ठिकाणाहून मी माझ्या शेतातून एक अंदाज देणार आहे की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा हरभरा काढणीस आलेलं आहे, गहू काढणी चालू आहे, कांदे काढणी चालू आहे, द्राक्षे बाग छाटणी चालू आहे, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. राज्यामध्ये सध्या तरी आता पावसाचं वातावरण नाही. राज्यात हवामान कोरडं राहणार आहे. फक्त आज आणि उद्याचे दिवस थोडं 6 फेब्रुवारीपर्यंत थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे, फक्त हा अंदाज लक्ष यायचा. पण राज्यात मात्र आता हवामान कोरडं राहणार आहे. फक्त रात्रीची 11 वाजल्यापासून तर पहाटे 6 वाजेपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे तंबाखू काढू शकता, कारण की सध्या तरी आता पावसाचं वातावरण नाही. राज्यात उन्हाचा पारा 10 फेब्रुवारी पासून वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर त्याच्यानंतर ज्यांचे द्राक्ष बाग आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, कांदेवाल्यासाठी आनंदाची बातमी. तुम्ही कांदे काढू शकतात, कारण की राज्यात आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. थोडं वातावरण ढगाळ असल्यामुळे दिवसा देखील थोडी धुळी देखील असणार आहे, धुकं देखील असणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांचा गहू काढणी चालेला काढू शकता, तुरी देखील काढू शकता, हरभरा देखील काढणी चालू आहे त्यांनी काढू शकता, मका देखील बऱ्याच ठिकाणी वाळविणं चालू आहे त्यांनी देखील वाळू शकता, कारण की सध्यात आता हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, म्हणजे पाचही विभागामध्ये म्हणजे हवामान कोरडं होत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सोलापूर, सांगली, तसेच नंतर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, निफाड त्या द्राक्ष बागायतदारांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी. राज्यात उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यात आता म्हणजे कसलंही वातावरण खराब होणार नाही, पण सध्या मात्र फक्त आजच्या दिवसात थोडं आज आणि उद्याचे दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यात म्हणजे चांगलं सूर्यदर्शन म्हणजे 9 फेब्रुवारी 10-11च्या नंतर 9 तारखेपासून जे ऊन तापायला सुरुवात होईल, मग ते ऊन असं वाढत वाढत जाणार आहे. 35, 36, 37 अंशापर्यंत ऊन वाढत जाणार आहे.